नाही म्हटलंस तरी यंदा 4-5दा फणसाचे गरे खाऊन झाले. आज मी करतोय घोटियाची भाजी. फणसाच्यो बियो ह्यो एका आटले पण म्हणतात. एक फणस खाऊन झाले की घोटियो स्वच्छ धुवून सुकत घालून ठेवून देतो. नंतर ते अशो चिरायच्यो, त्याची सालपटा काढायची. जरा सुकली की पटापट सालपटा येतात. बारीक तुकडे करून पाण्यात भिजत ठेवायची जरा वेळ. नंतर एक लोखंडी तवो घेतलं, त्याच्यावर बारीक चिरून कांदो घातला, तो भाजत ठेवला. आज घालतोय मी कोलिम, एका गोलमो म्हणतो आम्ही. तो स्वच्छ साफ करून ना आम्ही बरणीत भरून ठेवलेला असतं पावसासाठी. तो एक मुठभर पाण्यात भिजत घातलं. कांदो व्यवस्थित परतून भाजून झालं की त्याच्यात हळद, जरा घरगुती भाजको मसालो आणि हिरवो मसालो घालायचा. व्यवस्थित परतायचा. नंतर त्याच्यात घोटियो घालायचे. ते मस्तपैकी परतून घ्यायचे. चवीपुरता मीठ घालायचं. व्यवस्थित परतून झाली काय आणि जरा धगधगीत पाणी घालून झाकून शिजवून घ्यायची. अशी सुद्धा नुसती भाजी खाल्लास तरी चविष्ट लागतं. पण आमका गोलमो घालून आवडतं ना, कारण भाकरेबरोबर तशी भाजी एकदम चविष्ट लागते. व्यवस्थित अर्धी कच्ची घोटी शिजली की मग भिजवलेलं गोलमो घालायचं. 2-3 कोकमा घालायची. होया तर तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवा, जादा होया तर. व्यवस्थित सगळा परतून परत झाकून शिजवून घ्या. अप्रतिम भाजी लागतं. मस्त ती भाजी सुकत इली, घोटी शिजान झाली की भरपूरसा खोबरा आणि कोथिंबीर घाला. एकदम टेस्टी भाजी भाकरेबरोबर. अशी भाजी करा, खावा, अप्रतिम चव. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.